आपणास माहितीच आहे की सन 2025 पासून एमपीएससी या परीक्षेचा अभ्यासक्रम देखील यूपीएससीच्या पॅटर्नवर झालेला आहे। मागील 13 वर्षांपासून राहुल सर्स आयएएस अकॅडमीमध्ये आपण यूपीएससीच्या इच्छुक विद्यार्थ्यांना एक योग्य प्रशिक्षण दिलं आहे, ज्याच्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना उत्कृष्ट यश सुद्धा मिळाले आहे। त्याच धर्तीवर आपण एमपीएससीच्या अभ्यासक्रमासाठी 2 बॅचेस सुरू करत आहोत, ज्या इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये असणार। तर या बॅचेसमध्ये सामील होऊन एमपीएससी परीक्षेला क्लिअर करण्याचा पुरेपूर लाभ घ्यावा। ह्या बॅचेस इंटिग्रेटेड राहणार आहेत, ज्याच्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स, ऑप्शनल, टेस्ट सिरीज आणि मटेरियल ह्या सर्वांचा समावेश राहणार आहे। नमस्कार, मी राहुल ताजनेकर, डायरेक्टर राहुल सर्स आयएएस अकॅडमी। तर आता आपण या बॅचेसच्या काही ठळक मुद्द्यांवर एक तपशीलवार चर्चा करूया। मुद्दा नंबर 1 आहे की 2025 च्या नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे आपण प्रिलिम्स, मेन्स, ऑप्शनल ह्या तिन्हीचा एक संपूर्ण समावेशिक कव्हरेज ह्या बॅचमध्ये करूया। मुद्दा नंबर 2, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि राज्याच्या सर्वच चालू घडामोडींचा आपण एक कंप्लीट एनालिसिस ह्याच्यामध्ये ठेवूया। मुद्दा नंबर 3 आहे सर्वच प्रश्नांचं स्पष्टीकरण आपल्या टेस्ट सिरीज मध्ये दिल्या जाईल। मुद्दा नंबर 4 आहे आपल्या इथे एक डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस होईल, कारण आता हा सिलेबस यूपीएससी प्रमाणे झाल्यामुळे आपल्याला आन्सर रायटिंग प्रॅक्टिसची अत्यंत गरज राहणार आहे आणि ही एक्झाम क्लिअर करणं म्हणजे तुम्हाला व्यवस्थित आन्सर लिहिता येणं हे खूप महत्त्वाचं आहे। म्हणून आपण इथे आन्सर रायटिंग प्रॅक्टिस डेली बेसिसवर करणार आहोत। मुद्दा नंबर 6 आहे समाविष्ट केलेला अभ्यासक्रम परीक्षेच्या सध्याच्या ट्रेंडशी सुसंगत राहणार आहे। यासाठी आपण सूक्ष्मपणे डिझाइन केलेले अभ्यास साहित्य सोप्या पद्धतीने तयार केलेले आहे। नंबर 7, चालू घडामोडींचं साहित्य हे दिल्लीच्या साहित्यासोबत मॅच करून आपलं साहित्य स्वतःचं एक मिश्रण करून आपण तुम्हाला उपलब्ध करून देणार आहोत। मुद्दा नंबर 8, ह्याच्यामध्ये आपण रेग्युलर बेसिसवर एमसीक्यूज आणि पीवायक्यूज ची प्रॅक्टिस करणार आहोत। पीवायक्यूज म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स, ते प्रॅक्टिस करणं का गरजेचं आहे हे तुम्हाला ह्याच्यावरून कळेल की बरीच प्रश्न रिपीट सुद्धा होतात आणि त्या कुठल्या टॉपिक्सवर विचारले जातात त्याचा आपल्याला एक अंडरस्टँडिंग मिळणं खूप गरजेचं आहे। मुद्दा नंबर 9, साधारणपणे घेतले जाणारे सर्वच पर्याय विषय म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट्स आपल्या इथे आपण उपलब्ध करून देणार आहोत। त्यामध्ये मी स्वतः सोशियोलॉजी ऑप्शनल घेणार आहे। मुद्दा नंबर 10, प्रिलिम्सची टेस्ट सिरीज स्पष्टीकरण सह तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे। मुद्दा नंबर 11, हा सिलेबस 12 महिन्याचा राहणार आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रिलिम्स, मेन्स, ऑप्शनल ह्या तिन्हीचं कंप्लीट कव्हरेज करूया आणि त्याच्यामध्ये टेस्ट सिरीज सुद्धा राहणार आहे। मुद्दा नंबर 12, विद्यार्थ्यांची फायनल निवड होईपर्यंत आपल्या इथे एक मेंटरशिप प्रोग्राम सुद्धा राहणार आहे। म्हणजे 1 वर्ष इथे सिलेबस कंप्लीट झाल्यावर, त्यांचा कंप्लीट अभ्यास झाल्यावर सुद्धा आपलं त्यांना मेंटरशिप जेव्हापर्यंत त्यांची अंतिम निवड नाही होत तेव्हापर्यंत उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर ही बॅच जरूर जॉईन करा आणि तुम्हाला इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये ह्या आपल्याकडे वेगळ्या बॅचेस सुरू होत आहेत, तर त्याचा पुरेपूर लाभ घ्यावा। धन्यवाद।